हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, सकाळी सकाळी जरी मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करणार असली ना, तरी पण ही वेळ आहे रात्रीची, मला तर वाटतं 10:30ची वेळ असेल बहुतेक। आणि तुम्ही बोलत असाल की दररोज एकटीच किचनमध्ये दिसते प्रत्येक म्हणजे व्लॉगमध्ये, आणि आता ही कोण दुसरी, तर ही आहे माझी बहीण। मी आणि माझी बहीण आम्ही सर्वजण म्हणजे जाणार होतो फिरायला। कुठे गेलेलो ते तुम्हाला तुम्ही थंबनेलवरून तरी समजलाच असाल, पण चला यापुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। हळूहळू मी जसे जसे कुठे गेलेलो ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तर बघा, रात्रीची 10:30 पावणे 11ची ही वेळ असेल आणि सर्व जेवण वगैरे सर्व आवरून झालेली। ती बहीण म्हणजे रात्री 9 वाजता आली असेल, मला तर वाटतं पावणे 9 वाजता आलेली। तिचं ती जेवण सर्व आवरून घरून जेवण वगैरे करूनच आलेली, कारण आम्हाला जायचं होतं रात्रीचे 12 वाजेपर्यंत तरी आम्हाला निघायचं होतं। कारण आमच्या गावातील आहेत ना लेडीजनी, म्हणजे आमच्या भाऊबंदाच्या म्हणजे सर्व लेडीजनी भीमाशंकरसाठी ट्रिप काढलेली, 1 डे ट्रिप। तर मी जेव्हा मला ही समजली ना न्यूज, तेव्हा मी माहेरी होते आणि ही पण बहीण होती। मग ती बोलत होती की मी पण येईन मग एका दिवसाच्या ट्रिपसाठी। तर म्हटलं ये मग तू। तर ती म्हणजे आलेली रात्री जेवणाचं वगैरे आवरून तिचं 9 वाजेपर्यंत, आणि मग इथं आमचं सर्व, माझं पण मग जेवण वगैरे माझं इथं सर्व आवरून झालं। आणि इथे आमची चालू होती सोबत घेऊन जाण्यासाठी जेवणाची तयारी, म्हणजे काय चपाती भाकरी भाजी वगैरे आम्ही बनवलेली दोघी मिळून। घरी येऊनच तिने भाज्या बनवल्या, मी चपाती आणि भाकरी बनवलेल्या। तर आमचं असं चालू होतं काय न्यायचं म्हणजे आता दिवसभर जाणार बोलल्यानंतर आम्ही रात्रीच निघणार होतो आदल्या दिवशी 12 वाजता, आणि मग दुसरे दिवस आम्हाला पूर्ण दिवस लागणार होता। आणि रात्री जवळजवळ आम्ही 12 म्हणजे 12 पावणे 12 वाजेपर्यंतच आम्ही आलेलो घरी, म्हणजे पूर्ण एक दिवस 12 वाजता जाऊन ह्या रात्री 12 वाजता जाऊन दुसऱ्या रात्री 12 वाजता आम्ही आलेलो। तर बघा, इथे जेवणासाठी आम्ही मेथीची भाजी, ओल्या नारळाची चटणी, सुक्या नारळाची चटणी आणि माठाची भाजी घेतलेली, आणि चपात्या आणि भाकरी। तर बघा, इथे तिची चालू होती तयारी, चपात्या भाजत होती, मी तिला लाटून दिलेल्या। तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी सर्व ही जेवणाची वगैरे तयारी करून घेतली। थोडं थंड होऊन दिलं चपात्या वगैरे आणि भाजी वगैरे थंडच होऊन दिले, कारण कसं मग ते पूर्ण दिवसभर टिकून ठेवायचं होतं आम्हाला। तर बघा, सर्व थंड वगैरे झाल्यानंतर मी सर्व पॅक करून घेतलं, आणि इथं आमची जायची तयारी चालू होती। आम्ही दोघीच जणी जाणार होतो, म्हणजे मुलं वगैरे नव्हती, कारण कसा मुलांना आता पावसाळ्याच्या वेळेला घेऊन जायला पण भीती वाटतं, आणि त्यांची एक्झाम पण होती त्यावेळेला। तर मग आम्हीच गेलेलो। इथं बघा, सर्व जे टिफिन वगैरे आमचं जे काही न्यायचं होतं ना, ते सर्व भरून घेतलं, आणि इकडे तयारी चालू होती। यावेळेला जेवण वगैरे सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही परत आंघोळ्या केलेल्या, कारण तिथं आहे ना मला आंघोळी करण्यासाठीचं काय म्हणजे तो सर्व टाईमपास वगैरे करायचा नव्हता, कारण कसा लवकरच गेल्याच आम्हाला दर्शन घ्यायचं होतं। कारण आता हा कसा आहे ना, श्रावण महिना पण आहे, त्याच्यामुळं दर्शन होणं शक्य नव्हतं आम्हाला, म्हणून आम्ही सर्व घरूनच आंघोळ्या वगैरे करून गेलेलो। म्हणजे गेल्यानंतर डायरेक्ट आम्हाला तिथं दर्शनाच्याच लाईनीला लागायचं होतं। तर बघा, रात्रीचे मला तर वाटतं 11 सव्वा 11ची वेळ असेल येणं। हे आहेत माझे पप्पा आणि आई येतील म्हणून आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं इथं माझ्या सासरी येतील म्हणून आम्हाला भेटायसाठी। तर ते आलेले, मी बोलत पण होती इतक्या रात्री का आले, तर म्हणजे आलेली त्यांना म्हणजे बरं वाटलं, दोघी पण मुली एकाच ठिकाणून जाणार आहेत म्हणून, आणि इतकं काय अंतर पण नाही म्हणून आलेली। तर बघा, इथं आम्ही सर्वांचं दर्शन वगैरे घेतलं, आणि इथे बघा आमची बस आलेली। सर्वांचीच म्हणजे गडबड चालू होती, मला शिटकुटली बसायची अशी बसमधली। तर इथे चालू होता, आणि मग बसून घेतलं। आणि रात्री त्यावेळेला बसमध्ये तरी काय मला शूट करायला जमलं नव्हतं, आणि म्हणजे आम्ही लेटच गेलेलो, जवळजवळ सर्वच सीट बुक झालेलं, ज्याची त्यांनी जागा धरून ठेवलेली, मागून भेटली आम्हाला जागा। आणि बघा, रात्रभर आमचा त्या रात्री रात्रभराचा प्रवासच होता। बघा, इथे आम्ही कंप्लीट 12:15 वाजता निघालेलो घरून, म्हणजे त्या बसमध्येच बस चालू झालेली, आणि 6:45पर्यंत आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं ना भीमाशंकरला, तिथं आम्ही आलेलो। आणि बघा, गर्दी तुम्ही बघू शकता, आणि वातावरण तर कायच सांगू तुम्हाला मी। तसं मला आहे ना, मला थंड वातावरण अजिबात सहन होत नाही, म्हणजे पूर्ण म्हणजे असं मला गोठल्यासारखं वाटतं। आणि इथलं भीमाशंकरचं जे वातावरण आहे ना, बघाच तुम्ही, तुम्हाला दिसेलच, आणि धुकं पण इतकं ना, बघाच तुम्ही, हे बघा किती धुकं, आणि एकदम थंड वातावरण, आणि मला तर खूपच थंडी लागत होती। तर बघा, इथे आम्ही ज्या आमच्या बसमधून आलेलो ना,
तिथून ते उतरल्यानंतर जिथं भीमाशंकरला आम्हाला म्हणजे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच आपल्या गाड्या ठेवायला लागतात आणि मग तिथून त्यांच्या दुसऱ्या गाड्या असतात त्यांच्यातून जायला लागतं. तर बघा आम्ही सर्व 55 सीटची बस होती आमची. आम्ही बघा आता जिथे आम्हाला जायचं होतं ना मंदिराच्या शेजारी आम्ही सर्व पोचलेलो आणि धुकं तर बघाच तुम्ही, बघायला इतकं छान वाटत होतं ना, पण ते शरीराला आपल्या स्पर्श म्हणजे घरी आपल्या इकडं कसा जास्त म्हणजे जसं आपल्याला आपल्या इकडचं हवामान माहिती झालेलं असतं म्हणजे आपल्या शरीराला, आणि इकडं तिकडे ना एकदम थंड थंड आणि बघाच तुम्ही सर्व कुडकुडतच होती आणि माहिती पण नव्हतं की इतकी थंडी असेल म्हणून. आणि म्हणजे एक स्कार्फ ज्यांनी नेलेला त्यांनी नेलेला आणि काहींनी तर काहीच नव्हतं नेलं, पण झालं त्यातल्या त्यात म्हणजे सकाळी मला तर वाटतं 10-10:30च्या टायमालाच असं असतं. त्यानंतर थोडी दुपार आली ना की मग इतकं काय वाटत नाही. तर बघा इथे आम्ही लगेचच म्हणजे जसं टाईम वेस्ट न घालवता लाईनीलाच लागायला गेलेलो आणि हा आहे तिथला प्रवेशद्वार आणि पूर्ण मंदिरापर्यंत जाईसपर्यंत असेच सर्व कमाने आहेत. बघा तुम्ही जर कधी केले असेल तर तुम्हाला म्हणजे माहितीच असेल. तर आणि इथं बघा म्हणजे काय घुमा बोलतात ते असे वाजवतात बघा, तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला समजेलच. तर असं सर्व आम्ही हे लाईनीला म्हणजे होतो ना, जवळजवळ 2 तास आम्हाला लाईनला गेली तशी दर्शन घेण्यासाठी. असो तर देवा ठिकाणी गेल्यानंतर आणि प्रतीक्षेनंतर जो म्हणजे वाट बघितल्यानंतर जो क्षण येतो ना तो म्हणजे मस्तच होता. दर्शन पण आम्हाला मस्तच झाला, बोलायचं माझं एक उद्देश. बरेच जण होतो आम्ही सर्व आणि या म्हणजे आम्ही आता सध्या मंदिरात आलेलो, गाभारात आलेलो यावेळेला, तेव्हा आम्ही शूट घेतलेला. आणि हे आमचेच आहेत, दीर आहेत, जाऊ आहेत, दीरांची मुलं आहेत आणि सर्व आमचीच फॅमिली होती. असो तर बघा इथे आम्ही सर्व गाभारात सर्वांनी येऊन म्हणजे लाईनीला लागलेलो आणि मस्त दर्शन वगैरे मस्तच झालं. आणि हे बघा म्हणजे इथं ती CCTV लावलेलं ना त्याच्यात दिसत होतं. आणि दर्शन तुम्ही पण घ्या भीमाशंकरचं, म्हणजे महादेवांचं दर्शन घ्या तुम्ही पण, आणि मस्त प्रसन्न वाटत होतं. आणि काम तर तुम्ही काय सांगू तुम्हाला, मला एकतर आहे ना ही दगडावरचं काम केलेलं तर आवडतंच. आणि मस्त इथलं थंड थंड असं वातावरण होतं. आणि हे आहे पंचमुखी महादेवांची पालखी होती इथे ही. तर ते तिथले पुजारी असे सांगत होते की हा जो मुकुट आहे ना पंचमुखीचा तो रात्रभर ह्या शिवलिंगावर असतो आणि दिवसा तो काढून ठेवतात आणि मग दिवसा अशा प्रकारे म्हणजे पिंडी असते त्या पिंडीवर असतं असा हा पंचमुखी शिवलिंग असं काय त्याला बोलत होते ते पुजारी. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे जे काय काढायचे होते ते थोडे 2-3 फोटो काढून घेतले आणि असं काहीसं परिसर होता तिथला. आणि बघाच तुम्ही गर्दी तर खूपच होती आणि श्रावण महिना बोलल्यानंतर आम्हाला म्हणजे जास्त करून अपेक्षा नव्हती दर्शन होईलच म्हणून, पण झालं आम्हाला दर्शन, मस्त वाटलं. आणि इथे बघा दिंडी आलेली मला तर वाटतं ही, आणि बघाच तुम्ही सर्वच जण वयाचं भान न ठेवता मस्त एन्जॉय करत होता आणि असं असावं आयुष्य. तर बघा मस्त एन्जॉय करत होता आम्ही पण थोडा वेळ सर्वांनी तिथं म्हणजे मस्त वेळ घालवला. आणि कारण आम्हाला आहे ना एका दिवसात 3-4 ठिकाणं करायची होती. बघाच तुम्ही भीमाशंकरचं इथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथे काय प्रसाद वगैरे जे काय घ्यायचं होतं मुलांना खेळणी वगैरे पण मी थोडीफार घेतली तिथून. आणि त्यानंतर लागलेलो दुसरी म्हणजे नाश्ता वगैरे करायला. आणि इथे आहे ना मी काय घेत होती मला तर वाटतं मूर्ती मला तर वाटतं गणेश मूर्ती बघत होती. छोटी गणेश मूर्ती नव्हती माझ्या घरी आणि बालगोपाल म्हणजे बालकृष्णांची एक मूर्ती नव्हती म्हणून मला ती घ्यायची होती. तर काही आमची माणसं आहेत ना काही दर्शन वगैरे घेण्याच्या याच्यात होती म्हणून म्हटलं तोरावेल इथे थोडा वेळ आम्ही घेतली बालगणेश आणि याची गणेश मूर्ती पंचधातूची मूर्ती घेतली मी तिथून. आणि त्यानंतर बघा कॉर्न असे म्हणजे कॉर्न चाट घेतला आम्ही तिथे टाईमपास म्हणून. आणि त्यानंतर झाला भीमाशंकरचं दर्शन आमचा इथून झाला. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आणि झाडी बघा तुम्ही मस्तच वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं तिथलं, इतकी झाडी म्हणजे आणि मस्तच वाटत होतं आणि भीती पण तितकीच वाटत होती खरं सांगायचं तर. कारण बघा तुम्ही बघतच असाल एकदम अशी म्हणजे घाटच एक प्रकारे आहे तो आणि खाई अशी भीती वाटत होती जरा. असो तर बघा आम्ही झाला आमचा भीमाशंकरचं तिथलं दर्शन. आणि त्यानंतर आम्ही येणं मला तर वाटतं यावेळेला 12:30-1 झाले असतील आणि आम्ही एक चांगली अशी जागा बघून रस्त्यातच जेवण करून घेतलं. ज्यांनी आम्ही सर्वांनी जे घेऊन गेलेलं ना ते सर्व आम्ही तिथेच जेवण करून घेतलं गाडी एका साईडला लावून. त्यानंतर मग मस्त एकत्र म्हणजे सांगू का हॉटेलमध्ये जागा घेऊन जेवण्यापेक्षा अशी निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्याच कुशीतच आम्ही मस्त जेवण केलेलं आणि मस्तच वाटत होतं. हे म्हणजे प्रत्येकाची भाजी एकमेकांनी वाटून आणि सर्वांनी मस्त बोलून म्हणजे मस्त वाटत होतं जेवण. आम्ही तिथे सर्वांनी करून घेतलं आणि
झालं आमचं. मग तिथून आम्ही परत लागलेलो दुसऱ्या प्रवासाला. आमचा इथे जवळजवळ अर्धा पाऊण तास जास्त गेलेला. जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आम्हाला जायचं होतं. आमचं 4 ठिकाणं ठरलेली होती, भीमाशंकर, देहू, आळंदी आणि प्रतिशिर्डी. जर झालंच तर एखादं दुसरा होईल म्हणजे ठिकाण, किंवा नाहीच झालं तर मग या 4 पण एखादा ठिकाण कॅन्सल होऊ शकतं, असं आमचं म्हणजे ठरलेलाच होता हे करताना. आणि झाला मग आम्ही बसमध्ये बसलेलो आणि इथे आमचा परत प्रवास चालू झालेला. आणि वातावरण तर बघाच तुम्ही. ह्या वेळेला मला तर वाटतं ही देहूला होतो आम्ही. देहूच्या नदीवर मस्त आम्ही असे पाय वगैरे धुवून घेतलं. मस्त तिथे पण आम्ही थोडा वेळ फॅमिली फोटो वगैरे किंवा म्हणजे छान शांतच वाटत होतं. आणि या अगोदर मला तर वाटतं आम्ही इथे आळंदीला पण येऊन गेलेलो, कारण आळंदीचं मी काही शूट घेतलंच नाही. तिथं गडबडच होती, जरा गर्दी होती आणि हा दिवस आहे ना बारस होती मला तर वाटतं त्या दिवशी. आणि गर्दी देहू आळंदीला गर्दीच होती, तर मी आळंदीला काही शूट केलं नाही. देहूला थोडा वेळ फक्त नदीवरचं मला वाटलं मस्त तिथं शूट केलं. आणि त्यानंतर आम्ही आता प्रतिशिर्डीला आलेलो. आणि आम्हाला यावेळेला जवळजवळ 8 झाले असतील, 8 वाजले असतील आणि इथं आम्ही आलेलो. तर बघा मेन साईबाबांचं दर्शन घेतलं आणि तिथे काही शूट करून दिलं नाही. तिथे आम्हाला सांगितलेलं की म्हणजे काहीच फोटो वगैरे काही शूट घ्यायचं नाही. मग आम्ही इथं बाहेर 1-2 मंदिर आहेत ना प्रतिशिर्डीलाच, तिथं थोडा वेळ शूट केला आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं आम्ही. तिथं पण प्रतिशिर्डीचं प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही मेन म्हणजे जेवणच आम्ही इथे केलं. इथं म्हणजे जेवणाची सोय वगैरे होती. 50 रुपये प्रति माणसाचं कुपन होतं आणि जेवण आम्ही तिथं मस्त वरण भात भाजी चपाती शिरा म्हणजे तिथं घेतलं आम्ही. तिथलं होतं ते जेवण. सर्वांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं. कारण ना जे आम्ही म्हणजे घरून आणलेलं ना जेवण, तो इतका वेळ काय राहिला नव्हता, काय आम्ही बघितलं पण नव्हतं चेक करून. आणि आम्हाला त्याची काय इतकी म्हणजे आशा नव्हती काय तर जेवण चांगलं असेल म्हणून आम्ही मग लास्टला प्रतिशिर्डीच ठिकाण ठेवलेलं, कारण आमचं जेवण पण तिथं होईल. आणि मग काही नाही, मग तिथून आम्ही आणि गर्दी तर बघाच तुम्ही किती गर्दी होती. आणि मस्तच असं हॉल एकदम टापटीप आणि काम तर काय सांगू तुम्हाला मी. तर प्रसन्नच वाटत होतं सर्व बघून. आणि मग तिथे आम्ही लाईनीला सर्व जेवण वगैरे घेतलं. बघा चपाती शिरा आमटी होती, वरण आणि भात असं जेवण होतं आणि मस्तच वाटत होतं खरंच. आम्ही जेवण वगैरे तिथे करून घेतलं आणि झाला आमचा प्रवास. आता इथून ना मी काही शूट केलं नव्हतं आणि जेवण वगैरे करून घेतलं डायरेक्ट. मग 9:30 वाजता मात्र आम्ही प्रतिशिर्डीवरून निघालेलो. आणि परत घरी यायला जेव्हा आम्ही घरी 12:15 वाजता आम्ही घरून निघालेलो ना, मग 11:45 वाजता आम्ही म्हणजे घरी पोचलेलो. कंप्लीट पूर्ण 1 डे ट्रिपच झाली आमची आणि मस्तच एन्जॉय केला आम्ही. आणि याच ट्रिपमुळं माझी तब्येत जरा बिघडलेली आणि त्याचमुळे आपली म्हणजे काही बरेच दिवस व्हिडिओज पण नव्हते आहे ना. तिथलं थंड वातावरण मेन म्हणजे सण नाही झालं, त्याच्यामुळे तब्येत बिघडलेली असं होतं. बघा जे होते आहेत शूट केलेले व्हिडिओ ते मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर करेनच. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.